ओम नमो आदेश. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांना नववर्ष व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काल मी सकाळी म्हणजे पाडव्याच्या आदल्या दिवशी एक बोरवेल म्हणजे त्याच्या एक अगोदर दिवशी मी पॉईंट दिला होता आणि पाडव्याचे एक दिवस अगोदर मी बोरवेल म्हणजे पॉईंट दिलेल्या ठिकाणी डायरेक्ट लाईव्ह केला होता. म्हणजे गाडी लागेपासून तर बोर एंड होईपर्यंत मी लाईव्ह केला. तर मित्रांनो, बघा कसं असतं, एक पानडी हा एक काही देव माणूस नसतो. तो फक्त त्याचे काम करण्याची एक ही असते, त्याची टेक्निक असते आणि त्या टेक्निकच्या बेसवरती तो काम करत असतो. तर विषय असा आहे की काल जो बोर पॉईंट झाला, तर तो मी 2 लेअरमध्ये पॉईंट काढला होता. जवळपास 1500-2000 स्क्वेअर फूट जागेमध्ये पॉईंट होता तो घरगुती वापरासाठी. आणि त्या जागेवरती 1-2 जणाला पाणी दाखवण्यासाठी त्यांनी आणलं पण होतं. त्यांनी पाणी नाही म्हणून सांगितलं होतं. तसं त्यांना घरगुती बोर घ्यायचा होता आणि घरगुती वापरासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते, थोडी पाणी लागतं फक्त. तर मी 2 लाईनच्या क्रॉसवरती काल म्हणजे जो बोर झाला, तर तो 2 लाईनच्या क्रॉसवरती पॉईंट दिलेला होता मी. तर मित्रांनो, तो फेल गेलेला नाही आहे, त्याला पाणी लागलेलं आहे आणि तो पूर्ण ड्राय गेलेला नाही आहे. म्हणजे त्याला 35 ते 40 फुटावरती पहिली पाखी सांगितल्याप्रमाणे ती पाखी बरोबर ती 30 ते म्हणजे 35 ते 40 फुटाच्या दरम्यानमध्ये ती कटली. तर ती जवळपास अर्धा इंचीपेक्षा थोडी कमी आहे. पण काय असतं माहिती आहे का, हाय प्रेशर गाडी असो किंवा लो प्रेशर गाडी असो, रनिंगमध्ये बोरवेल चालू असताना जरा पाणी कमी लागलं तर पाणी वरती येत नाही, हे सर्वांना माहिती आहे. कधी-कधी पूर्ण फुफाटा म्हणजे एक शितोडा न आलेले बोर चालतात, हे बी तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तो घरगुती बोर असल्यामुळं त्याची दुसरी लाईन मला वाटलं 70-80 फुटावरती कटेल असा माझा अंदाज होता. पण 70-80 वरती दुसरी लाईन कटली नाही आणि त्यांना तो 300 फूट बोर घ्यायचा होता. पण त्यांनी ते 300 फूट बोर 309 फूट बोर घेतला तो. तर त्यांनी अगोदर 260 फुटावरती बंद केला होता. तर 260 फूट होईपर्यंत मी तिथे लाईव्हला होतो, लाईव्ह केला आणि कंटिन्यू फुफाटा चालू होता, हे मला मान्य आहे. पण पाहणाऱ्याला फक्त जे दिसतं ते लोक बोलतात, कमेंट करतात. तसं नसतं मित्रांनो. मी तिथं स्पॉटवर लाईव्ह होतो, त्याच्यामुळं मला माहिती तिथली कंडिशन काय आहे. तुम्ही लाईव्ह पाहिलं म्हणजे तुम्हाला असं भास होतोय की तो बोर फेल झाला. तो बोर फेल झालेला नाही, अर्धा इंचीपेक्षा थोडं पाणी कमी लागलेलं आहे आणि तो घरगुती वापरासाठी आहे. आम्ही 309 बोर झाल्यानंतर गाडी गेल्यानंतर बघितलं, टॉर्च लावून बघितलं, तर कणगळीपेक्षा थोडीशी बारीक म्हणजे कणगुळीत की जवळपास धार 6 इंच लांब पडत होती त्याच्यामध्ये. तर तो घरगुती वापराजोगा बोर झालेला आहे. तशा कसं आहे, नागाने नुसतं कमेंट करून एखाद्या पाणी शोधकाला काय म्हणते डिमॉनिटाईज करण्याचं काम करत जाऊ नका. कारण कसं असतं, पाणी दाखवणारा हा 100% काम करतो, पण शेवट 1% होईना, त्या ज्याचा बोर असतो त्याचं नशीब असतं, त्या नशिबाचा खेळ असतो थोडाफार. मी म्हणत नाही का मी पाणी दाखवतो म्हणजे मी लय मोठा शाजूकदार आहे, तसा विषय नाही आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. पाणी लागलं तर वावा करायचं आणि पाणी नाही लागलं म्हणजे असं म्हणजे एखाद्याला हे करून टाकायचं, डिमोनेट करायचं आहे, याला काही अर्थ नसतो. एवढं बोलून माझे व्हिडिओ मी थांबवतो मित्रांनो. कालचा बोर हा फेल झालेला नाही आहे मित्रांनो, शेवटपर्यंत सांगतो मी, फेल झालेला नाही, त्याला पाणी लागलेलं आहे. कोणाला जरा विश्वास नसेल बसल तर तुम्ही माझ्या गावात या. माझं गाव आहे शेकटा, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. पाडव्याच्या आदल्या दिवशी हा जो बोर पॉईंट झालेला आहे, वसंत भवर म्हणजे आकाश वसंत भवर यांचा हा म्हणजे आमचे म्हणजे भाऊबंदामधलेच आहे. त्यांना मी हा बोर पॉईंट दिला होता, त्याला पाणी लागलेलं आहे घरगुती वापराजोगं. एवढंच मी सांगून माझा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.